उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला. विधान परिषद जागांवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असताना दिल्ली दौऱ्यामुळे चर्चांना उधाण. शिवसेना 7 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती. जरांगेंच्या आंदोलनाची तारीख 30 वरून 28 कशी झाली? प्रसाद लाड जरांगे भेटीनंतर सदावर्तेंचा सवाल. तर मी तारीख बदललेली नाही, सदावर्तेंच्या आरोपांना प्रसाद लाड यांचं टू द पॉइंट उत्तर. नीट पेपर फुटीतील आरोपी मोटेगावकरचा आणखीन एक प्रताप समोर. क्लासमधील विद्यार्थ्यांवर मंत्र म्हणत पाणी शिंपडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. स्पेशल बॅचमधील मुलांसाठी करायचा तंत्रमंत्र. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलची सीबीआय तपासणी. मोबाईलमध्ये गॉड नावाच्या नंबरसोबत संशयास्पद संवाद. पेपरफुटीचा गॉड कोण याचा तपास सुरू. नाशिक लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिश शेखचे बँक अकाउंट सील. दानिशनं पीडितेकडून 2 लाखांहून अधिक रक्कम उकळल्याची माहिती. निदा खान प्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेलला नोटीस. निदा खानला आश्रय दिल्यानं मतीन पटेलवर कारवाईचा बडगा. उद्या मतीन पटेल नाशिक शहर पोलिसांना शरण येणार असल्याची सूत्रांची माहिती. उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भवासियांच्या अंगाची लाही. आज आणि उद्या अकोला, अमरावती, वर्ध्याला उष्णतेचा रेड अलर्ट. तर नागपूर, चंद्रपूरकरांची पुढील 3 दिवस होरपळ. राज्यातील धरणांमध्ये केवळ 30% पाणीसाठा शिल्लक. पुणे विभागात सर्वात कमी 22% पाणी. कडक उन्हामुळे जलसाठ्यामध्ये झपाट्यानं घट. मान्सूनची अरबी समुद्र बंगालच्या उपसागरामध्ये आगेकूच. लवकरच मोसमी वारे केरळमध्ये दाखल होणार. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 2 दिवस मान्सूनपूर्व सरींचा अंदाज. अमेरिकेच्या व्हाईट हाऊस बाहेर अंधाधुंद गोळीबार. हल्लेखोरानं 15 ते 20 राऊंड फायर केल्याची माहिती. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित. सिक्रेट सर्व्हिसेसकडून हल्लेखोराचा खात्मा.